छत्रपती युवा प्रतिष्ठान आणि अमृतवाहिनी शिक्षण संस्थेच्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात कृषी महाविद्यालय म्हणजे महाविद्यालयाच्या सहकारी आणि छत्रपती युवा प्रतिष्ठान कळसच्या यांचं सर्व काही काम असे जे कृषी प्रदर्शन आज सुरू होत आहे यासाठी उपस्थित माननीय डॉक्टर सुधीरजी तांबे, जिल्हा बँकेचे व्हाईस चेअरमन माधवरावजी कानवडे, आपल्या जिल्हा परिषदचे माजी सभापती कैलासराव वागचौरे, अकोले शहराचे पहिले महापौर, बरोबर आहे ना? मी त्याला ते नगराध्यक्ष म्हणत नाही, याला विचारा कर, त्याला नगराध्यक्ष म्हणणं मला बरं वाटत नाही, मी महापौर म्हणतो असतो. माननीय के डी धुमाळ, सौती दुर्गाताई, पांडुरंग पाटील घुले, लक्ष्मणराजे कुटे, रणजितसिंह देशमुख, मैथिलीताई आपल्याकडे येऊन गेले आहेत, सौती शरीवताई, डॉक्टर जयश्री, अजय फटांगरे, आपल्या काँग्रेसच्या अध्यक्ष, महिला काँग्रेसच्या श्रीमती बालोडीताई, पंजाबहून मुद्दाम आलेले उद्योजक माननीय जगदीशसिंहजी, रामहरीजी कातोरे, सीतारामजी वागचौरे, अरुणराव वागचौरे, सागर वागचौरे, संदीप वागचौरे, कळस दिवस आज नामदेवराव मिसाळ, सगळे खरं नावं राहून जातील, तो दोष यादी करून देणाऱ्याचा समजावा. सीओ अनिल शिंदे, मॅनेजर श्रीयुत विवेक धुमाळ, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर वाघ, त्याचप्रमाणे प्राध्यापक जी व्ही पाचकरजी, त्यांचे सर्व सहकारी, उपस्थित सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, आपले सर्व विद्यार्थी, शिक्षक, शेतकरी बंधू आणि भगिनी, आपल्या या छत्रपती युवा प्रतिष्ठानचं हे कृषी प्रदर्शन आता सुरू करतो आहोत. ते कळस नावानंच प्रसिद्ध आहे आणि हे 9वं वर्ष त्याचं संपन्न होत आहे. कळसच्या आमच्या युवकांनी एक वेगळा विचार केला आणि कळसला प्रथम कृषी प्रदर्शन भरवलं. त्यावेळेस ती अभिनव कल्पना होती की एखाद्या गावामध्ये, खेडेगावामध्ये कृषी प्रदर्शन ही त्यावेळेची एक अभिनव कल्पना आहे, वेगळी कल्पना आहे. परंतु त्यांनी ती, अरे बाबा शिट्टी नको देऊ, त्यांनी ती राबवली. खरं म्हणजे आश्चर्यकारक गोष्ट होती, पण सुरुवात त्यांनी केली आणि त्याचं परत 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 करत असताना एक गोष्ट घडली की किती वर्ष कळसला केलं ते? 4 वर्ष. 5 वर्ष कुठं केलं? अकोल्याला केलं. कळसची जागा संपली, तिथं आता भरपूर काही आल्यामुळं जागा नाही म्हणून अकोल्याला गेले. अकोल्याला परत 5वं, 6वं, 7वं, 8वं असं करत असताना जागा हा सगळ्यात मोठा विषय या आपल्या युवक मंडळी पुढच्या कळसचे जे हे प्रदर्शन करतात यांच्या पुढचा सगळ्यात मोठा प्रश्न, कुठं करायचं, जागा काय? जागा शोधणं हे महत्त्वाचं असतं. सोयीची असली पाहिजे, लोकांना मदतीची असली पाहिजे, म्हणजे येणं जाण्याला सोयीची असली पाहिजे. हे सगळं मला ती अडचण मागील वर्षीच लक्षात आली होती. मागील वर्षी ती लक्षात आल्यानंतर मी एकदा सागर भेटला आणि मला लक्ष होतं का याला जानेवारीत प्रदर्शन असतं. म्हणलं सागर काय रे तू कुठे प्रदर्शन? नाही म्हणजे जागेचं आहे, चाललंय जरा कुठे जागा, त्याकडे माझ्या काय आहे जागा, असं म्हटलं. तुला होत असेल तर मी कृषी महाविद्यालय आपण करतो आहोत, त्या जागा जी आता आहे त्या जागेत तुला करता येत असेल तर आनंद आहे आम्हाला, आमचं सहकार्य राहील, तू कर. कारण तुमची धडपड जी आहे मुलांची तिच्या पाठीशी राहिलं पाहिजे या हेतून. आणि शेवटी असं आहे की संगमेर आपल्याला काही वेगळं मानत नाही आम्ही. कोणी किती पाचरी ठोकायचा प्रयत्न केला, समजलं का? नाही तर टाळा तिकडं वाजवा आणि इकडं वाजवा, असं नाही करू. काय आपल्याला तिकडं टाळा वाजता इकडं वाजवते, असं नाही. असं किती पाचरी ठोकायचा प्रयत्न केला तरी शेवटी असं आहे की जीवाभावाचं नातं आहे, जिव्हाळ्याचं नातं आहे, ते राहिलं पाहिजे या उद्देशानं मी या निमित्तानं सांगतो. आणि ह्या सगळ्या याच्यामध्ये त्यांनी येऊन पाहिल्यानंतर त्याला बरं वाटलं. म्हणलं तुला आमचे कृषी महाविद्यालय आहे ती मदत राहील. आणि मी पाहिलं की 6 महिने काम चाललंय त्यांचं. खरं सांगतो तुम्हाला, सोपं नाही बरं का. एखादं
कार्यक्रम आपण करतो, तुमचं लग्न जरी तुम्ही ठेवलं तरी 6 महिने टेन्शनमध्ये असतात, गणगण करीत फिरत असतात. हे राहिलं का ते राहिलं काय. हा तर कार्यक्रम 5-7 दिवसाचा आहे आणि एवढा मोठा कार्यक्रम आहे, एवढं मेहनत आहे. आता ते सगळे पिकं उभे करणं, त्याची तारखा बरोबर येतात का नाही ते पाहणं, त्याच तारखेला त्या पिकं ते आले पाहिजे. मी मध्यंतरी 1-2 वेळेस पाहण्याकरता गेलो तर मला तर कौतुक केलं पाहिजे पांडुरंग वागचौरेचं. याच्याकरता की ते जे तुम्ही आता लाईव्ह प्लॉट्स म्हणतात त्याला, बरोबर ना, लाईव्ह प्लॉट म्हणजे जिवंत, म्हणजे हे कृत्रिम काही नाही, ते पिकच तुम्हाला उभे दिसतील. हे कंपन्यांचे फक्त बियाणं हे दिलेलं त्यांनी, यांनी ते जोपासलंय काम. तुम्ही पाहिल्यानंतर लक्ष येईल. खरं पाहिल्यावर बोललं तर फार चांगलं इफेक्टिव्ह राहील, पण ते जोपासले, वाढवले आणि या तारखेला येतील याची काळजी ते घेत गेले. याच्यामध्ये पांडुरंग वागचौरेंनी खरं म्हणजे मनापासून खूप काम केलेलं दिसते. आता त्या ज्या कंपन्या आहेत, गमतीदार आहे, इथे कंपनीचे लोक असतील, काही त्यांचे जे प्रॉडक्ट आहेत ते प्रॉडक्ट असे होते की त्यांना वाटतं का आपलं प्रॉडक्ट असं इतकं वाढतं तितकं वाढतं. आताच रणजित म्हटले त्या पद्धतीनं एकच मक्याचे 4-4 कंस आणि एवढं दमदार त्याचा जो दांडा आहे त्याचा खालचा एकदम. त्या कंपनीवाले म्हणायला लागले की तुम्ही काय केलं होतं म्हणजे एवढं चांगलं जोरात आलंय. त्यांना सुद्धा आश्चर्य, संशोधन संस्था आहे त्यांच्या, ते आहे, ते मेहनत करतात, तरी त्यांना आश्चर्य वाटतं की एवढं सुंदर कसं जमलं. त्याला जीव वाटल्यावर सुंदर जमतं, ते काय अडचण नाही. तुम्ही मनापासून केलं, जीव ओतून केलं, याच्याकरता खरं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. आता ह्या सगळ्यामध्ये एक गोष्ट आहे की बरंच मोठा लोड घेतलेला आहे, म्हणून मी आता याला वेल्ला सांगून आलो का बाबांनो, तुम्ही जरी आपल्या गावात असलं तर आपल्याच पोरांनी केलंय, तिकीट काही जास्त आहे असं मानू नका. आम्हाला फोन यायला लागली कालपासून, आपल्याला कशाला तिकीट पाहिजे म्हणे. काय केली धडपड त्यांनी, तर खर्च निघणं काही सोपं आहे? काही कोटी रुपयाचा विषय तुम्हाला सांगतो, काही कोटी रुपयाचा विषय. एवढा धडपड केल्यानंतर काही दुकानातून मिळेल त्यांना, परंतु काही सगळंच मिळेल असं समजायचं काही कारण नाही. त्यामुळे आपलं थोडं योगदान टाकलं आपल्या त्या धडपडीला मदत करणारं तर काही बिघडत नाही असं माझं मत आहे. त्यामुळं आपण सगळ्यांनी सुद्धा थोडंसं तिकीट, आता थोडी सवलत दिली आता सकाळची, पण परत यायचं ठरलं बरं का, तर मग आम्ही आलो कार्यकर्ते असं नाही चालायचं. असं नाही चालायचं. त्यावेळेस आपण काय चहा पिले 2 तरी तुम्ही तेवढे पैसे देतात, तेवढं ते येईल. त्यामुळे तसा विषय करू नका. पण मुलांकरता आपण त्यांच्या पाठीशी राहिलं पाहिजे या मताचा मी अत्यंत स्पष्टपणे. त्यांनी खूप चांगलं गायींच्या बाबतीत सुद्धा त्यांचं प्रदर्शन भरवलं आहे, त्यांची स्पर्धा ठेवलेली आहे, एक चांगली गोष्ट आहे. त्यामध्ये स्पर्धा भरली. या सगळ्यामध्ये आपल्या ॲग्रिकल्चर कॉलेजना मी असंच आलो होतो आणि पाहत होतो, आणि त्याच्यात लाईव्ह प्लॉट म्हटल्यानंतर मी सहज म्हटलो की काश्मीरला टुलिप गार्डन केलं जातं. टुलिप जे फुलं आहे ते काय आपलं नाही आहे, ते आहे डेन्मार्क हॉलंड तिकडचं, आणि ते थंड प्रदेशात म्हणजे उत्तर ध्रुवाच्या जवळ येणार आहे ते. तिथं मोठ्या प्रमाणात टुलिप गार्डन्स असतात आणि ते फुलं व्यवसाय येतो तिथून, परंतु त्याचे फोटो फार सुंदर असतात. मोठमोठे काही एकरांचे टुलिप गार्डन्स असतात. ते काय भारतात येणारं नाही. काश्मीरला पहिला प्रयोग केला काही 5-10 वर्षापूर्वी, की जानेवारी-डिसेंबर पासून तर ते फेब्रुवारीपर्यंत ते चालतं आणि लाखो लोक येतात पाहण्याकरता. आता हे टुलिप आपल्याकडे जमेल का? जे डेन्मार्कचं आहे उत्तर ध्रुवाचं आहे, जे हॉलंडचं आहे उत्तर ध्रुवावरचं, ते काश्मीरपर्यंत आलं कारण थोडं थंडी असती तिथं, ते आता आपल्याकडे जमल का? मी म्हटलं करून पहा. मी म्हणून गेलो करून पहा, पण आमचे प्रिन्सिपल प्राचार्य वाघ आणि बाचकर, प्राध्यापक बाचकर म्हणजे उत्साह मूर्ती येते दोन्ही, म्हणायचा अवकाश का सुटले. त्याचे कंद ना, ते कंद कुठून आणले? कुठे बाचकर? हॉलंडवरून कंद आणले. मला नंतर कळालं की हॉलंडचा उद्योग केला, फार हॉलंडवरून बोलवले कारण ती मिळाना. ते हॉलंडवरून कंद आणलेत, ते लावलेत. आता या प्रॅक्टिसेस त्याच्या बारकाव्यानं असतील नसतील, त्यांनी काय थोडं गुगल वापरलं असेल, ते काय ते सांगणार नाही आपल्याला. परंतु ते टुलिप गार्डन केलेलं आहे. आणि किती जमलं काय असा विचार करू नका. आपण जे कधी शक्यच नसतं ते जमवलं एवढं मान्य करायचं तिथं आपण. आणि त्यांनी तिथं फार चांगलं मला कळालं का ते सेल्फी पॉईंट केलाय, आणखी काय केलंय, 10 रुपये तिकीट ठेवले म्हणे.
आता हॉलंडचे जर तुले पाहायचे असतील तिथल्या कंदाचे तर थोडंफार काय हरकत नाही, परंतु आनंदानं करा. हे तुम्ही जे करताय हे अत्यंत आनंदानं करताय. आपण कृषी महाविद्यालय सुरू केलं आणि खरं सांगतो मी का मला पूर्वी लवकर वाटत होतं कृषी महाविद्यालय सुरू करावं म्हणून, परंतु आपल्याजवळ काही 100 एकर जमीन नव्हती. त्याला 100 एकर कमीत कमी जमीन लागतील. प्रत्येक जो ट्रेड नवा विषय घ्याल त्याला पण 25-25 एकर वाढत चालतं. म्हणून मी संगमेर तालुक्यात कृषी महाविद्यालय असावं म्हणून मालदडला माझ्याच सहीना मी देऊन टाकलं का आपल्या मुलांची गैरसोय होऊ नये, आपले मुलं त्यांची व्यवस्था असावी. ठीक आहे, ते चांगलं झालं. आणि मग आता एकदा एक थोडी त्याला काही थोडासा स्टे लागलेला होता राज्यपालांचा, म्हणून अडचण 100 एकर जमीन मी जमीत आणली. इथं सुद्धा ही जमीन जवळ किती एकर, 25 एकराची ही जमीन. असं केलं. सायखिंडीचं मध्ये आपण गेलो होतो झाडं लावायला, जे गेले नसतील त्यांनी मुद्दाम जाऊन या, पाहून या. आणि ही सगळं जमवणं काही सोपी गोष्ट नाही. शेवटी पैसा हा विषय आहेच. पैसा उभा करावा लागतो, ती खर्च करावा लागतो, व्यवस्थित काळजी घ्यावी लागते. चांगलं झालं थोडा वेळ मिळाल्यामुळे मी वेळ दिलाय आणि त्यामुळं हसूनच घ्यायचं आपल्याला आनंदाला. त्यामुळे आता ते काय झालं, इथं सुद्धा ही जागा खूप अवघड होती. कशी मिळाली मी काही जात नाही इतिहासात, परंतु ही जागा आपल्याला मिळाली. तिथे इमारतीचं काम सुद्धा सुरू केलंय. त्याच्याबरोबर तुम्हाला सांगतो का एक तळं सुद्धा केलं, शेततळं. एक फुटबॉलचं पूर्ण ग्राउंड आपण करतोय. म्हणजे ऑलिम्पिकला जे फुटबॉलचं ग्राउंड आहे ते इथं आपल्याकडे राहणार आहे, एवढी व्यवस्था आपण इथंच करतोय. इथंच एक क्रिकेटचं ग्राउंड करतोय, जे फुल म्हणजे इंटरनॅशनल क्रिकेटला जेवढं ग्राउंड पाहिजे इथं करतोय आपण. का ते परत असं नाही व्हायचं, काळाच्या ओघामध्ये जागा या फार कठीण होणार आहेत. त्यामुळे एक फुल क्रिकेटचं ग्राउंड करतोय. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण करतोय. आपण असे भाग्यवान आहे. अमृतवाहिनी हा शब्द एवढा भाग्यवान आहे की अमृतवाहिनी इंजिनिअर आपल्या कृषी महाविद्यालयाचं ज्यावेळी जाहिरात आली, पहिले भरतात ते सगळे गव्हर्नमेंटचे सरकारी भरतात, हे खरं सरकारी भरतात. दुसरं भरलं बारामतीचं शरद पवार साहेबांचं, आणि तिसरं आपलं भरलं. 3 नंबरला आपलं म्हणजे एकदम चांगला क्राऊड जो आहे, म्हणजे जास्त चांगल्या मार्काचे ते मुलं सुद्धा आपल्याकडे खूप चांगल्या पद्धतीनं आले. आपल्याला 50ला आणखी जोड 50 विद्यार्थ्यांची पहिल्या वर्षाला लगेच सरकारनं मान्य केली एकंदरे करता. आता हे 3रं वर्ष आहे, 4थं वर्ष पुढच्या वर्षी आहे. त्याच्यात बऱ्याच गोष्टी आहेत की मी त्यात काय आणखी काय करायचं, आणि एक चांगलं सुंदर महाविद्यालय की जे आपले मुलं जगात चांगल्या पद्धतीनं शेती तर करणारे, पण बाकी जगात जातील आणि चांगलं नाव कमवतील असं बनवायचं, असा माझा प्रयत्न आहे. त्याच्यामध्ये अनेक गोष्टी आपण नवीन घेतोय, अन्न प्रक्रियाच्या असेल, कॅटरिंगच्या असतील, या सगळ्या. तर ते खूप चांगल्या पद्धतीनं हे आता महाविद्यालय पुढं जात आहे. त्याची इमारतही पूर्ण काही काळामध्ये होईल अशा पद्धतीने ही सगळी वाटचाल चाललेली आहे. आपण सगळ्यांनी हे प्रदर्शन तर खूप पाहावं. महाराष्ट्रातल्या एका महत्त्वाच्या प्रदर्शनामध्ये आपलं याचं नाव हे आहेच आहे. सगळ्यांनी भाग त्याच्यामध्ये घ्यावा ही विनंती आहे. मी दुसरं आता एक गोष्ट सांगतो की दूध संघ मोठं नेटवर्क आपल्या दूध संघाचं आहे. सुरतला दूध आपलं जातं, गुलबर्ग्याला दूध आपलं जातं, चंद्रपूर गडचिरोलीला दूध आपलं जातं, म्हणजे नागपूरचं भंडाऱ्याचं, म्हणजे कुठं कुठं जातं पहा ना. हा भाग आहे ना, हा दुधाचा भाग आहे आपला पश्चिम भाग. त्यामुळं तिकडं आपण दूध जाऊ शकत नाही, तिकडून दूध येत असतं. पण सगळ्या स्पर्धेमधून आपण पूर्णपणे एवढा घेरा आहे का दुधाचं, एवढे मधले आतले सगळे यवतमाळ असेल, वर्धा असतील, सगळे गाव याच्यामध्ये दूध आपलं आहे. मी रणजित देशमुखांना असं म्हटलं की एवढ्या गाड्या जाता येतच, तर असं काही केलं पाहिजे की त्या गाड्याबरोबर असा काही माल पाठवला पाहिजे की जो नंतर दिवसभर विक्री त्याची चालूच राहील आणि तुम्हाला नवे उत्पादनाचे साधनं त्याच्यातून निर्माण होतील. त्या कल्पनेतून बेकरी प्रॉडक्ट हा विषय पुढं आला आणि त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं जे चालू शकतात ते थोडंसं एकंदर पॅकिंग विकिंग पाहिल्यावर खर्च थोडा जास्त दिसतोय मला. कारण कसं आहे, परत ग्राहक परंतु आकर्षक आहे आता हे एकदम कॉस्टमध्ये हा, म्हणजे कॉस्टमध्ये बसून स्पर्धेत टिकेल आणि क्वालिटी, स्वाद हे सगळ्या गोष्टीची काळजी घेऊन आता हे आपल्याला हे प्रॉडक्ट हे बाजारात आपण आणतो आहोत. इथं स्टॉलवर ठेवलेलं आहे, स्टॉलवर विकण्याकरता ठेवलेलं आहे.
त्यामुळे सगळ्यांनी एक नवा प्रयोग आपला आहे. याच्यावर आणखी खूप विषय का मी तर असं म्हणत असतो रणजित देशमुखांना, तुमचा चहा आहे ना राजहंसा, राजहंस दुधाचा आणि तुमचा दूध संघाचा, तुम्ही काय घेऊन बसले नावं लावलेत अनेकांनी, मंत्री चहा, नगराध्यक्ष चहा, नामक चहा, सगळ्याला भारी राजहंस चहा आहे. तुम्हाला सांगतो, तुम्ही फक्त करून पहा. त्याची टेस्ट आहे ना. का सुरतमध्ये का चालतो जास्त? सुरतमध्ये व्यापारी चहा पूर्णपणे आपला आहे. कुठं कोणत्या दुकानात जा, तिथं चहा प्याल ना तर समजून चाला राजहंसा पिलो आपण. याला कारण ते जे आपण ह्युमनाइज करतो, दूध घट्ट करतो, दूध फोडतो, त्याच्यातले हे त्याच्यातून जी टेस्ट निर्माण झाली ती कोणालाच जमून नाही राहिली. आणि जर तो चहा आता तर मग तुम्हाला फ्रँचायझी याची सुद्धा सुरू केली पाहिजे असं माझं मत आहे. म्हणजे खरं सांगतो, म्हणजे कारण शेवटी असं आहे की उत्पन्नाचे साधनं नवे नवे निर्माण करत गेलं पाहिजे, मिळवले पाहिजे, तर तुम्ही स्पर्धेत टिकणारे. खाजगी तर काय पाणी घातलं तरी त्यांचं चालत आहे, आपलं तर काय तसं नाही ना. तुम्हाला ऑडिट आहे, तुम्हाला सरकार आहे, तुमची सहकार आहे, लोक सुद्धा विचारू शकतात, तुमच्या 100 अडचणी आहेत. मग चांगलंच करायचं आपल्याला, तर चांगलं करत असताना आपण त्यामध्ये काय गुणवत्ता आणि कसे 4 पैसे मिळतील आणि ते पुन्हा दूध वाढवून कसे देता येतील अशा पद्धतीने विचार करून आपल्या सगळ्यांना हे काम करावं लागेल असं मला वाटतं. आणि तुमचं सुद्धा खूप अभिनंदन, शुभेच्छा तुम्हाला या निमित्तानं मी देतोय. आपण सगळ्यांनी कृषी प्रदर्शनाचा भरपूर लाभ घ्यावा. माझी थोडी घाई आहे आता. इथून सुरेशजी कलमडी यांचं निधन झालं, त्यांचं श्रद्धांजली करता जायचं आहे, नंतर कोल्हापूरला पोहोचायचं आहे मला आजच. त्यामुळे थोडासा मी घाईमध्ये आहे, त्यामुळे बाकी भाषणं राहिलेले आहेत. परंतु आपण सगळ्यांनी खूप लाभ या सगळ्या प्रदर्शनात घ्यावा, खूप मुलांना पाठिंबा द्यावा. त्यांना काही त्रुटी वाटली तर जरूर सांगावा, परंतु जे मुलांची धडपड आहे त्या धडपडीच्या पाठीशी राहावं. आपले कृषी महाविद्यालयाचे मुलंसुद्धा यामध्ये खूप सहभागी होत आहेत, मदत करतायत. आपण यशस्वी प्रदर्शन हे करूया आणि त्याच्यातून नवं तंत्रज्ञान हे शेतकऱ्यांपुढे कसं जाईल याची काळजी आपण घेऊया. एवढंच या निमित्तानं सांगतो. शुभेच्छा देतो, 2 शब्द संपवतो. साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर, अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर. आमच्याकडे टायटन, फास्ट ट्रॅक, प्युमा, ओकले, वेलॉसिटी, सीके, रेबन, आयडी, वोग, पोलीस, स्टेपर, स्कॉट, करेरा, टॉमी हिलफिगर, किलर, क्रिझाईल, झाईस, प्राईम, ब्रॉन्झर, यश, बॉश अँड लॉम्ब, जॉन्सन अँड जॉन्सन, अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स, सनग्लासेस, लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध. तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव अधिकृत विक्रेते. आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीनद्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग. प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ॲपल कंपनीचा टॅब. तज्ज्ञ ऑप्टोमेट्रिस्टकडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी, डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी, काच बिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे, पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे, कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर. आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 3:30 पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील. आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर, अकोले बसस्थानकाच्या मागील बाजूस, जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे, अकोले, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. संपर्क 91 36 52 93 93.